खरं म्हटलं तर बारामतीची घटना झाल्यानंतर या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय स्वर्गवासी अजितदादांच्या या असलेल्या मृत्यूनंतर रोहित पवार जे सातत्याने म्हणत होते त्याची सत्यता आता पटायला लागलेली आहे। जी शंका व्यक्त केली गेली त्याच्यावर आता त्यामध्ये स्वतः DCGAने या ठिकाणी तशा प्रकारची कारवाई करण्याचा बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे आता या सर्व 5 विमानावर बंदी घातलेली असेल, परंतु या असलेल्या कंपनीवर आणि या कंपनीला परवानगी देणाऱ्या मग केंद्रीय मंत्री असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांचा राजीनामा घेणं किंवा या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं हे गरजेचं आहे। अनेक शंका आहे, नुसत्या विमानावर कारवाई केल्यानंतर कंपनीवर कारवाई केलेली भूमिका आणि त्यामध्ये शंकेला अजूनही त्या ठिकाणी पुष्टी मिळते आहे। आमचं म्हणणं आहे की वैमानिकापासून पायलटपासून जे काही शंका व्यक्त केलेलं आहे त्याची खात्री आणि त्याच्या बाबतीमधली स्पष्टता यायला पाहिजे। पहिली सुरुवात झालेली आहे की या शंकेला पुष्टी मिळाली आणि कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। विमान हे त्याप्रमाणे या असलेल्या विमानाची जी कॅपॅसिटी किंवा स्टेबिलिटी होती त्याला जर यंत्रणेने बंदी घातली असेल तर मला वाटतं की या असलेल्या आरोपामध्ये काही ना काहीतरी तथ्य हे दिसून येत आहे। परंतु रोहित पवार म्हटले की हे फक्त नखा एवढंच यश आहे, अजून खूप काही कारवाई जी आहे ती VSR वरती करणं अजूनही होणं अपेक्षित बाकी आहे। 100% मी तेच मुद्दा मांडलेला आहे। नुसत्या एका कंपनीवर कारवाई केली म्हणून हा विषय संपत नाही। एक महाराष्ट्राचा नेता गेलेला आहे, महाराष्ट्राचं आवडतं नेतृत्व गेलेलं आहे आणि या नेतृत्वाच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा आहे हे दिसून आलेलं आहे। मग एका नेत्याला गेल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची नुसती ही कारवाई मलमपट्टी होऊ नये, याच्या मुळामध्ये जाऊन सत्यता बाहेर आलं पाहिजे अशा प्रकारे मागणी आमची आहे। राज्यसभेच्या निवडणुकीचा सध्या विषय खूप चर्चेत आहे। शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत का? तुम्ही तुमच्या इतर मित्रपक्षांशी जाऊन बोलणार आहात? साहजिकच आहे, काही दिवसापासून राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक लोकांनी आदरणीय पवार साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आमच्यासुद्धा लोकांची म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पण असं लोकांचं म्हणणं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, मी असेल जयंतराव असतील, आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतो आहे। आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मी आणि जयंतराव जी आम्ही सगळेजण उद्धवजी ठाकरे जे आहेत त्यांच्याशी पण भेट घेऊन या राज्यसभेच्या जागेसंदर्भातून चर्चा करणार आहोत। पवारसाहेबांनी उभं राहावं, आजपर्यंतच्या त्यांच्या 60 वर्षाच्या असलेल्या कामकाजाच्यामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची देशाचे अशा प्रकारचं योगदान दिलेलं एक अनुभवी नेतृत्व म्हणून महाविकास आघाडीचं तिथं असावं अशा प्रकारची भावना जी सगळं पक्षाकडून होते आहे, आमच्या महाविकास आघाडीच्या पक्षाकडून होते आहे, त्याच्या संदर्भात चर्चा निश्चितपणाने केली जाईल। आमचे देखील 4 उमेदवार आहेत, त्यांना संधी मिळायला पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। नाही, प्रत्येक पक्ष हा दावा करणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष दावा करतोय, परंतु आम्ही एकत्र बसू, स्वतः आम्ही आणि जयंतराव आम्ही तिघजण जाऊन काँग्रेस श्रेष्ठी असतील किंवा त्यांच्या असलेल्या इथल्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू आणि महाविकास आघाडीचा एकमताने एक उमेदवार निर्णय घेऊन आम्ही जाहीर करू। नाही, 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि तशा प्रकारचा आम्ही निरोपसुद्धा पाठवू। मालेगांव म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हमने देखा कि मालेगांव म्युनिसिपल कॉर्पोरेशन में जिस तरीके से बीजेपी के लोगों ने ती जागा संपूर्ण आमची आहे म्हणून झाले ना, नाही, शेवटी असं आहे की पवार साहेबांचं नाव जर एकमताने आलं तर पवार साहेबांना आम्ही तशा प्रकारची विनंती करू। पवार साहेबांच्या माध्यमातून एक नाव आल्यानंतर मला वाटत नाही की कोणत्याही पक्षाच्या असलेल्या आमच्या महाविकास आघाडीचा पक्ष त्या नावाच्या संदर्भातून विचार करण्यामध्ये आग्रही, दुसऱ्या नावाला आग्रही असं मला वाटत नाही। सर, सातारा जिल्हा परिषदेवरतून प्रश्न आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार? तुमचा पक्ष हा शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत जाणार की तटस्थ तुमची भूमिका? असं आहे की मागच्या वेळेला आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार या ठिकाणी असताना आम्ही सगळ्या निवडणुका घड्याळावर लढवलेल्या आहेत। आमचे उमेदवारसुद्धा पुण्याला आणि साताराला निवडून आलेले, ते घड्याळावर निवडून आलेले आहेत। त्यामुळे
तिथे जी आहे ती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट अशा प्रकारची आघाडी करण्याच्या बाबतीमधला सुतोवाद चाललेला आहे. तशा प्रकारची चर्चा चालू आहे. उद्या त्याच्या संदर्भातून काय निर्णय होईल त्याबरोबर आमचे उमेदवार त्यांच्याबरोबर आहे. मालेगाव म्युनिसिपल कॉर्पोरेशन में लढणार असल्याची आता माहिती समोर येते आहे. खरं तर तुमच्या पक्षाचे उमेदवार अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार होते. आता पोटनिवडणूक लागते, या संदर्भात तुमची काय भूमिका? बघू, या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीची सगळी मंडळी एकत्र बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू. सर, मालेगांव म्यूनसिपल कॉर्पोरेशन में जो बिजली विभाग है उसमें कुछ कर्मचारियों ने वहाँ पर नमाज पठन की, उसको लेकर किरीट से में आक्रामक है कि सारे कर्मचारियों को निकाल दिया जाए, उन पर कार्रवाई की जाए। मेरे ख्याल से अभी मैं कल भी कहा था कि इस महाराष्ट्र में अगर कोई लोगों को चुन के आने के बाद मेयर जो होगा, डिप्टी मेयर होगा, वहाँ के सदस्य होंगे, उनको काम करने के लिए यहाँ पे मुभा देनी चाहिए ना। वो कौन सी जात के है, कौन से धर्म के है, उसके ऊपर ध्यान नहीं देके उनको मौका देना चाहिए। उधर जाने के बाद उधर माहौल ख़राब करना है, ये करना। अगर सत्तारूढ़ पक्ष का अगर कोई नेता ऐसी बात करता है तो उसको रोकने का काम गवर्नमेंट का है। गवर्नमेंट ने वो काम करना चाहिए, ऐसा हमारा कहना है। सरकार ने उनको रोकना चाहिए। जैसे मालेगांव कॉर्पोरेशन में अगर नमाज पढ़ते हैं वहाँ के कर्मचारी, तो क्या गलत है या देखो, करने की उनकी इजाजत अगर होनी चाहिए? पहले से ही ऐसा नमाज वहाँ पे अगर पढ़ता होगा कोई कर्मचारी, तो उसको रोकने के लिए क्यों यहाँ पे कोशिश कर रही है, मुझे पता नहीं है। शिंदे साहब रोके गए हैं बीएसआर कंपनी के काम करने के लिए 5 दिन, और रोहित पवार जी सवाल उठा रहे थे, क्या नहीं, रोहित पवार ने जो सवाल उठाया, एक एक करके कार्रवाई हो रही है। इसके ऊपर हमको जो शंका थी उसको यहाँ पे जो कार्रवाई हुई है उसके ऊपर हमारा यही कहना है कि ये खाली कार्रवाई कंपनी के ऊपर नहीं होनी चाहिए। उसको परमिशन किसने दिया, अगर उसमें जो पायलट था वो क्या कर रहा था, उसकी इंक्वायरी होनी चाहिए। उसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर कार्रवाई करना चाहिए। उसको मनुष्यवध का जो गुनाह है उसके ऊपर कंपनी के ऊपर, और बाकी भी जो हमारे रोहित पवार ने जो वहाँ पे सवाल खड़े किए हैं उसका सीबीआई इंक्वायरी कर रहा है। सीबीआई ने कितना, कब तक और क्या क्या इंक्वायरी, कितना डेव्हलपमेंट किया है उसके बारे में खुलासा होना चाहिए। काय स्थगन प्रस्ताव ठेवणार आहात का तुम्ही दादांच्या अपघाती संदर्भात विरोधी पक्ष म्हणून? हाँ, स्थगन प्रस्ताव राज्यसभा के चुनाव के लिए किस तरह से एमडीए देख रही है? पवार साहब का नाम आ रहा है। देखो, पवार साहब का नाम यहाँ पे राज्यसभा के उम्मीदवार करके माविवा का उम्मीदवार करके आया हुआ है। हम वहाँ पे माविवा के जो प्रमुख कांग्रेस और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के जो प्रमुख है, उद्धव बाला साहब ठाकरे, और वैसे शिवसेना कांग्रेस के प्रमुख है, उनके साथ हम लोग भी बात करेंगे। और उनको बात करके, पवार साहब को हमने अब तक पूछा नहीं है, लेकिन उनके साथ बात करके हम लोग उसके ऊपर नाम के ऊपर एक मत से एक नाम हम लोग आगे लाएंगे। शिवसेना है वो पूरी तरह से फर्म है। कल आदित्य ठाकरे बोल के गए कि वो हमारी सीट है, एमबीए का सूत्र है, जिसकी सबसे ज़्यादा सीट है उसका उम्मीदवार होना चाहिए। जब शिवसेना इतनी देखो, firm है, तो आप कैसे हर आगे बढ़ेंगे? मेरी पार्टी का मैंने बात उठाया कि पवार साहब होना चाहिए, वैसा वो भी कहेंगे, लेकिन एक मत से हम लोग वहाँ पे एक उम्मीदवार दे देंगे। मान जाएंगे जो बात वो देखेंगे, अभी तक बैठक नहीं किया है, बैठक होने के बाद देख लेंगे। शिंदे साहेब, मुद्दा असा आहे की डीजीसीएच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमोल मिटकरी देखील आवाज उठवतात ते तुमच्या पाठीमागे, तुम्ही त्यांना आवाज द्या ना, या संदर्भात ते देखील नाही, अमोल मेटकरी, आम्ही सगळे पक्ष वेगळे असले, गट वेगळे असले तरी अजितदादावर प्रेम करणारी मंडळी आहोत। आणि आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यात शंकेचं कारण आहे। या शंकेच्या कारणावर कुठेतरी या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये ज्या प्रकारे संशय व्यक्त केला गेलेला आहे या कंपन्या आणि बाकीच्या याच्या प्रकारावर, त्याची खुलासा झाला पाहिजे। आज एक खुलासा झालेला आहे, तो या कंपनीच्या बाबतीमधून कारवाई करण्याचा, परंतु माणूस गेला, नेता गेला, त्याचे जिम्मेदार कोण, त्याचे जबाबदार कोण, याच्यावर कारवाई होणे पाहिजे। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या संबंधितावर कारवाई तर कराच, पण त्यांनी पण अजून 2 मुद्दे उपस्थित केले आहेत, रोहित पवारने उपस्थित केलेले आहेत। ते 2 पायलट कुठे आहे ते अजूनपर्यंत समोर कुठे आलेलं नाही। जो पायलट होता त्याचा इन्शुरन्स काढला गेला होता का, त्यांनी इतका इन्शुरन्स अचानक कसा काढला, अनेक प्रश्न आहेत, त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे। स्थगन प्रस्ताव काय तुम्ही मांडणार आहात का? स्थगन प्रस्ताव तुम्ही काय मांडणार आहात का? सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे असं वाटतं का तुम्हाला? 100% असं आहे की तुम्हाला एक उदाहरणं, 2 उदाहरणं देतो। ज्या वेळा एअर इंडियाच्या कंपनीचा एक घटना घडल्यानंतर, एअर इंडिया कंपनी इतकी मोठी आहे की त्या कंपनीच्या सगळ्या विमानांची चेकिंग करण्यात आलं आणि बऱ्याच विमानांना त्यांनी बंदी केली उड्डाणाला।
त्यानंतर इंडिगोच्या विमानाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच घटना घडली. कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावं याची नियमावली आल्यानंतर अख्खा देश हा विमानसेवा ठप्प झाली होती, हे सुद्धा आपल्यासमोर पाहिलं आहे. म्हणजे अगोदरच आपण जर सादर बघितलं तर आपण RTO एखाद्या गाडीचं रिन्युएशन करताना त्या गाडीची ट्रायल घेतो, तशा प्रकारचं चेकिंग होतं का? हे होत नसेल तर ही कंपनीला निश्चितपणाने दोषी ठरताना ते यंत्रणेला पण दोषी ठरलं पाहिजे. संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आमची मागणी आहे मनुष्यवधाचीच गुन्हा दाखल झाला पाहिजे. फौजदारी गुन्हा काय बोलतोय आम्ही? मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यात अजून बऱ्याच शंका आहेत, त्याचा पुन्हा खुलासा झाला की आपोआप त्याच्यामध्ये अजून सत्यता बाहेर येईल. बरं, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय स्थगन प्रस्ताव वगैरे मांडणार आहात का अपघात? असं आहे की आम्ही 200 स्थगन प्रस्तावाच्या बाबतीमध्ये चर्चा केली आहे. विषय आम्ही त्याप्रमाणे चर्चेला आणतोय आणि त्याप्रमाणे चर्चा घडवण्याचा प्रयत्न करणार एक सवाल बीएमसी से जुड़ा हुआ है कि बीएमसी में खासकर इलीगल बांग्लादेशियों को जन्म प्रमाण पत्र देने का मामला सामने आया है। उसमें 2 कर्मचारियों को निलंबित भी किया है। बीएमसी में इस तरह की घोटाले सामने आ रहे हैं, जबकि बांग्लादेशियों को हटाने की बात हमेशा बीजेपी करती है। नहीं, मैं उस दिन भी मैंने कहा है, देखो बांग्लादेशी को कार्रवाई करने के लिए किसके ना नहीं है, लेकिन जो प्रोसीजर सिस्टम है वो BMC किया है क्या गृह खाते किया है, पुलिस डिपार्टमेंट के, उसको एक बार तय करना चाहिए ना. अगर उसके ऊपर मैंने जो इसमें हाउस में भी बात हुई थी, बांग्लादेशी को कार्रवाई करने के बाद उनको पकड़ा जाता है, उनको बॉर्डर पे छोड़ने के लिए जो खर्चा होता है वो भी सरकार नहीं दे रही है. खाली बातें करने से कुछ होता नहीं है. गृह खाते में अगर उसके लिए पैसे की तरतूद नहीं है तो वो पुलिस डिपार्टमेंट किसके पास से पैसा लेगा, उनको बाहर निकालेगा. उसके लिए प्लानिंग करके उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. उसके लिए स्पेशल उसके ऊपर कार्रवाई करने के लिए स्पेशल अपना एक कार्यक्रम उसको डिक्लेयर करना चाहिए. दुर्भाग्य से आज भी अगर आप इंक्वायरी करेंगे तो पुलिस डिपार्टमेंट में उनको पकड़ने के बाद उसको ट्रांसफ़र करने के लिए जो पैसा चाहिए वो आज भी इस गवर्नमेंट के पास से मिलता नहीं है. बीएमसी के सिस्टम में क्या कुछ ऐसे लोग बैठ गए हैं जो इलीगल बांग्लादेशियों को सपोर्ट कर रहे हैं? एक ऐसा है कि BMC का काम क्या है, उनका काम डेवलपमेंट का है, लोगों को सवाल का जो है ख्याल रखने का है. इनलीगल कोई अगर वहाँ कंस्ट्रक्शन करता है, वो बांग्लादेशी हो कोई, उसके ऊपर कार्रवाई करने का BMC का अथॉरिटी है. BMC बांग्लादेशी को निकाल के बाहर फेकने का उनको अथॉरिटी नहीं है. ज्या महाविकास आघाडीची निर्मिती शरद पवारांनी केली त्यांच्या उमेदवारीवरनं चर्चा करावी लागतीये. काय तसं होत नाही, तसं काय होत नाही.